ग्रामदैवत म्हातोबाच्या मूळ ठिकाणी जाणं झालं अधिक सुकर। नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून म्हातोबा मंदिरकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी, मंदिर सामाजिक ऐक्य आणि संस्काराचं केंद्र। नामदार पाटील कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचं मूळ ठिकाण असलेल्या ARI टेकडीवरील मंदिराकडे जाणं आता अधिक सुकर झालंय। नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून सदर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळालाय। कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा यांचं ARI टेकडीवरील मूळ ठाणं असून मंदिराकडे असणाऱ्या पायऱ्यांची अतिशय दुरावस्था झाली होती। सदर पायऱ्या अतिशय जीर्ण आणि भग्न झाल्यानं मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती। सदर पायऱ्यांची पुनर्बांधणी करून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था व्हावी अशी ग्रामस्थांची सातत्यानं मागणी होत होती। त्यामुळे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घेत या पायऱ्यांची पुनर्बांधणी केली असून दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत। त्यामुळे मंदिर परिसराचं वैभव देखील वाढलं असून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळालाय। नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की मंदिर हे सामाजिक ऐक्य आणि संस्काराचं केंद्र आहे, त्यामुळे तिथं होणाऱ्या एकत्रीकरणातून सामाजिक ऐक्य जपलं जातं। राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अनेक मार्ग उभारले, पण मी लहानपणापासून ज्या देवस्थानात जायचो त्या कोल्हापूरमधील तळेमाऊली मंदिराकडे जाणारा मार्ग तयार केला। ते पुढे म्हणाले की कोथरूड मतदारसंघातील म्हातोबाचं मूळ ठिकाण असलेल्या ARI टेकडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्याची मागणी सातत्यानं होत आहे। त्यामुळे हे काम करून म्हातोबांच्या चरणी अर्पण करतो। भविष्यातही या परिसराच्या विकासासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा, त्यासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। दरम्यान नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराबद्दल म्हातोबा सेवक संघाच्या वतीनं समाधान व्यक्त केले।